या आंबर आलो. मी आता तुम्हाला तिथे आवाज देऊन गेलो. अरे वा, याची काय गरज नव्हती. विषय एवढं का पुरस्कार थँक्यू भाऊ. सर्वांना जय शिवराय सांगायला अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतो. आज खरं तर 77वा प्रजासत्ताक दिन आणि भारतभूमीसाठी भारत देशासाठी आजचा दिवस म्हणजे अभिमानाचा दिवस. आणि आजच्याच दिवशी खरं तर नारायणगावचे आमचे लाडके जावई, तमाशा कला क्षेत्रातील एक मोठं नाव, उत्तुंग नाव, ज्यांनी अतिशय शून्यातून सुरुवात करत महाराष्ट्राचा सोंगाड्या म्हणून ज्यांनी नाव गाजवलं, ते आदरणीय रघुभाऊ खेडकर यांना पद्मश्री पुरस्काराने खरं तर त्यांचा जाहीर झाला. आणि भारत सरकार राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना सन्मानित करणार आहे. मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आपला जुन्नर तालुका, आमची नारायणगावची तमाशा कला पंढरी, याच्यासारखा अभिमानाचा क्षण कुठला नसेल. आणि अनेक वर्षापासून खरं तर आदरणीय विठाबाई नारायणगावकर आज त्यांना अनेक वर्षापूर्वी जो राष्ट्रपती पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं होतं आणि बऱ्याच वर्षापासून तमाशा कला क्षेत्राला परत आज पद्मश्री पुरस्काराने त्या ठिकाणी गौरवण्यात येत आहे. त्यांना आज पद्मश्री पुरस्कार त्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे. खरोखर हा फार अभिमानाचा क्षण आहे. रघुभाऊ खरं तर नारायणगावचे जावई आहेत. त्यांचे चिरंजीव माझे सहकारी मित्र अमरदीप खेडकर आपल्यासोबत आहेत. आणि खरं तर मी सकाळीच अमरला त्या ठिकाणी फोन करून शुभेच्छा दिल्या. आमचे तमाशा कला पंढरी आहे, आमचे मोहित भाऊ आहे दुसरे विठाबाईंचे नातू, त्यांच्या पण आजींना त्या ठिकाणी राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित केलं होतं. नारायणगावच्या दृष्टीने फार अभिमानाची गोष्ट आहे. मी प्रथमतः समस्त नारायणगावकरांच्या वतीने खेडकर कुटुंबाला या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो. कारण नारायणगावचं नाव या निमित्तानं पुन्हा एकदा भारत देशभर त्या ठिकाणी उजळणार आहे. आणि खरं तर मी सकाळी रघुभाऊंची एक मुलाखत पाहिली. मला वाटतं पंढरपूर का सांगोलीला त्या ठिकाणी होते. मला वाटतं ती बातमी त्यांना तिथं रावटीत कळाली. आणि मला वाटतं त्यांनी सांगितलं की आमच्या 7 कुळांचा उद्धार आहे. आणि लहानपणापासून बालपणापासून ज्या कलाकाराने त्या ठिकाणी तमाशा स्टेजवर काम केलं आणि आत्तापर्यंत खरं तर त्यांना जो न्याय मिळाला तो नक्कीच पद्मश्री पुरस्काराने. त्यांनी सांगितलं की हा पुरस्कार हा मला नाही तर हा तमाशा कला क्षेत्राला पुरस्कार आहे. आपण पाहतोय की आपल्या समवेत अमरदीप खेडकर ते नारायणगावमध्ये रिक्षा चालून त्या ठिकाणी उदरनिर्वाह करतात. खूप प्रेम त्यांच्या वडिलांवरती आहे. मागे पण मी अमरला त्याच्या वाढदिवसाला भेटलो होतो. आणि अमर पण एक हाडाचा कलाकार आहे. बालपणापासून जरी अपंगत्व अमरला असलं परंतु अपंगत्वावर मात करत अमरने खरं तर जिद्दीने दाखवून दिलं आहे. स्वतःचा उदरनिर्वाह करतो. तो डॉग लवर आहे. आणि अमरला खरं तर सकाळी मी त्याला फोन करून शुभेच्छा दिल्या. तो रिक्षाचं भाडं मारायला कैलासनगरला गेला होता. मला एका गोष्टीचं खरं तर विलक्षण खरं तर हे वाटलं की आज वडिलांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे, परंतु आज आमचा अमर रिक्षाचं भाडं घेऊन त्या ठिकाणी कैलासनगरला गेला होता. मला असं वाटतं ही जबाबदारीचं भान खरं तर अमरने खरं तर ओळखलं आहे. एक हाडाचा कलाकार आमचा खरं तर आज रिक्षा चालून उदरनिर्वाह करतोय. मला खरं तर मी या ठिकाणी अमरला सत्कारासाठी बोलवलं. आणि हा सत्कार फक्त माझ्या एक वैयक्तिक म्हणून, माझ्या सूरज वाजगे म्हणून वैयक्तिक नाही, तर हा जुन्नर तालुक्याच्या वतीने खरं तर आपण त्याचा सन्मान केला आहे. मला असं वाटतं पुढे आपले शिवजयंती आहे, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पण खरं तर या कुटुंबाला सन्मानित करण्यात यावं ही माझी खरोखर मनापासूनची इच्छा आहे. अमर आपल्यासोबत आहे. तुम्ही अमरकडूनच खरं तर ऐका त्याची पहिली प्रतिक्रिया काय आहे, त्याच्या भावना काय आहे, वडिलांप्रती भावना काय आहे. मी अमरदीप रघुवीर खेडकर यांचा ज्येष्ठ चिरंजीव. मित्रांनो, आज असं इतकं बरं वाटतंय ना या मनाला की वडिलांनी आयुष्य घालवलं. वडिलांनी लहानपणापासून तर आत्ताच्या या 60पर्यंत वडिलांनी आयुष्य घालवलं तर फक्त ह्या कलेच्या क्षेत्रात, ह्या रसिकांच्या सेवेसाठी. त्यांनी सुख बघितलं नाही, दुःख बघितलं नाही, उन्हाळा पावसाळा हिवाळा काही बघितलं नाही, फक्त या रसिकांची सेवा करायची एवढंच त्यांच्या डोक्यात. त्या कलेचं आज सार्थक झालं. माझ्या वडिलांना भरपूर पुरस्कार भेटले, पण आज जो पद्मश्री भेटला ना, तर ह्या कलेचा जो आत्तापर्यंतचा सारांश आहे, या सारांशाचं माप त्यांच्या पदरात पडलेलं आहे. त्याच्याबद्दल इतका अभिमान आहे का माझ्या वडिलांना तो मिळाला. एका मातीतला कलावंत की ज्या मातीतून आपण ज्या आईला आपण आपली आई म्हणतो, त्या आईपेक्षा जास्त ज्या मातीला मान देतो
त्या मातीतला हाडामासाचा कलावंत, या कलावंताचा गौरव केलेला आहे आज या शासनाने. म्हणून प्रथमतः त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि मित्रांनो, जास्त बोलणार नाही, वेळ जास्त घेणार नाही, कारण भाऊंना पण कामं आहेत. तर तुमच्या सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी देतो. यावर्षी माझ्या वडिलांना मिळाला आहे. माझी अशी इच्छा आहे का त्या वडिलांना तुम्ही इतकं सहकार्य करा इथून पुढं. आज माझ्या वडिलांच्या 2 बायपास सर्जऱ्या झालेल्या आहेत. त्यांना डॉक्टरनी सक्त मनाई केलेली का तुम्ही स्टेजवर जास्तीत जास्त लई झालं तर अर्धा तास फक्त उभं राहून काय तुमचं असेल ते करा. नाचण्याच्या प्रयत्नात पडू नका, डान्सच्या प्रयत्नात पडू नका. माझ्या वडिलांचं ज्या कलेमुळं माझ्या वडिलांना ओळखतात ती 2 कला म्हणजे एक सोंगाडपणा आणि दुसरा म्हणजे समई डान्स. का माझ्या वडिलांमुळं या पूर्ण महाराष्ट्रात समई डान्स कशाला म्हणतात, समई नृत्य कशाला म्हणतात, हे माझ्या वडिलांमुळं सगळ्यांना कळालं. माझ्या वडिलांना काही काळापूर्वी ज्युनियर लक्ष्मीकांत बेर्डे म्हणून संबोधित करायचे, अजूनसुद्धा म्हणतात. माझ्या वडिलांना फिल्मसृष्टीच्या किती ऑफर आल्या, माझ्या आत्याला आल्या, पण त्यांनी त्या नाही स्वीकारल्या. का तर आम्ही जर तिकडे गेलो तर या रसिकांची सेवा मग कोण करणार. पण त्यांनी आजसुद्धा तो जुना तमाशा, पारंपरिक तमाशा अजूनसुद्धा जपून ठेवला. म्हणून महाराष्ट्रात माझ्या वडिलांचं नाव अजून आहे तसं आहे. तुम्ही हा गौरव केला आहे, मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. माझ्या वडिलांवर तुमचं असंच, माझ्या ह्या तमाशा सृष्टीवर असंच तुमचं अतोनात प्रेम राहू द्या, एवढीच मी माझी अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. अमरने एक आठवण सांगितली, ती म्हणजे समई नृत्य. मी गेल्या 6 महिन्यापूर्वी एक रघुभाऊंचा व्हिडिओ पाहिला की त्यांच्या 2 वेळा बायपास सर्जरी होऊ नये ते जेव्हा स्टेजवर आले, समई नृत्य केलं त्यांनी. मला वाटतं पायाखाली परातीवर नाचले. सगळ्या कलाकारांच्या डोळ्यात पाणी आलं होतं की रघुभाऊ ह्या वयातही आजही समई नृत्य करण्यासाठी हा माणूस रसिकांसमोर दाखल झाला. मला वाटतं हा फार एका कलाकाराच्या दृष्टीने हा भावनिक क्षण होता. आणि सगळ्या समोरच्या रसिकांच्या पण डोळ्यात त्या ठिकाणी पाणी होतं की आजही रघुभाऊ स्टेजची, त्यांनी जो स्टेजवरचे जे प्रेम केले ते आजही सोडलं नाही. या ठिकाणी दुसरे आमचे सहकारी विठाबाई नारिंगोकर यांचे नातू मोहित भाऊ आहेत, ते पण राष्ट्रपती पुरस्काराने त्या कुटुंबाला सन्मानित केले. या ठिकाणी मोहित भाऊंच्या पण आपण भावना ऐकूया. विठाबाई नारायणगावकर लोककला परिवाराकडून रघुभाऊंना खूप शुभेच्छा. भाऊ पद्मश्री पुरस्कार 1954 साली चालू झाला. आज जवळजवळ 72 वर्ष झाले. तमाशा कला ही दुर्लक्षित होती, पण आज रघुभाऊच्या रूपाने ते आम्ही भरून पावलो, पद्मश्री मिळाला. म्हणजे 72 वर्षानंतर तमाशा क्षेत्राला पद्मश्री मिळालेले हे पहिले कलावंत आहेत. म्हणजे पहिले कलावंत मी यासाठी म्हणतो की इथून पुढे आता त्या कला क्षेत्राला मिळू शकतो पद्मश्री भविष्यात. म्हणजे रघुभाऊंचं जर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर वयाच्या 90व्या वर्षीपासून ते आज वय वर्ष 65, आजसुद्धा स्टेजवर काम करतात भाऊ. ते नसलं की कार्यक्रम होत नाही. म्हणजे कुणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं की तमाशा क्षेत्राला पद्मश्री मिळेल म्हणून. मी माझ्या वडिलांचं गीत परत तुमच्यासमोर सादर करतो. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी ते सूरज भाऊंची इच्छा होती का तेच गाणं म्हणावं. तेच गाणं मी आज तुमच्यासमोर परत एकदा थोडीशी 1-2च लाईन म्हणणार. मेघानो वृक्षानो वेलीनो कळ्यानो फुलानो, वेलीनो कळ्यानो फुलानो, तेरी भी चुप मेरी भी चुप, कुणाला काही सांगू नका, कबूल 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 कबूल. निसर्ग राजा ऐक सांगतो, गुपित लपलंय र कुणी माझ्या मनात.